हॅलो गाईज, मी प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण सर्वजण ड्रेस घेत असताना फक्त घ्यायचा म्हणून घेत असतो. पण ड्रेस घेताना आपण काही टिप्स फॉलो केल्या तर ते ड्रेस तुम्हाला युनिक आणि स्टायलिश लुक मिळवून देतात. ड्रेस तर प्रत्येकच जण घेतात, पण त्याच्यामध्ये काहीतरी युनिकनेस हवा, काहीतरी स्टायलिशनेस हवा. बघा, जेव्हा आपण ड्रेस सिलेक्ट करतो तेव्हा आपण जो समोरून राऊंड नेक घेत असतो, तो राऊंड नेक अगदी लहानसा न घेता आपल्याला थोडासा डीपमध्ये घ्यायचा आहे. थोडासा पसरट नेक घ्यायचा आहे, जसं तुम्ही इमेजेसमध्ये पाहू शकता. यामुळे आपला लूक खूप स्टायलिश दिसतो. तुम्ही जर पटियाला ड्रेस यूज करत असाल किंवा पटियाला ड्रेस तुम्ही घेणार असाल, तर त्याच्यावरची जी कुर्ती आहे ती जास्त लाँग घेऊ नका. यामुळे एकदम सिंपल ड्रेस घातल्यासारखं वाटतं. कारण पटियाला पॅन्ट ही खूप छान आणि फॅशनेबल असते. पटियाला पॅन्ट, पटियाला ड्रेस सिलेक्ट करत असताना तुम्हाला त्याची कुर्ती गुडघ्यापर्यंत किंवा त्याच्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, की जेणेकरून त्या पॅन्ट आणि टॉपचं कॉम्बिनेशन छान दिसेल. तुम्ही कुर्ती आणि लेगिन्स यूज करत असाल तर बघा, लेगिन्स ही टाईट असते, त्याने आपल्या पूर्ण बॉडीचा शेप दिसत असतो. त्यामुळे कुर्ती घेत असताना आपल्याला लॉंग घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, खूप फिटिंग कुर्ती आपल्याला घ्यायची नाही आहे आणि खूप शॉर्ट कुर्ती आपल्याला घ्यायची नाही आहे, तरच हे कॉम्बिनेशन छान दिसेल. जेव्हा आपण रेडीमेड ड्रेस घेतो त्याच्यावरती जी आपली दुपट्टा येतो, तो दुपट्टा अगदी लहानसा असतो आणि जो ड्रेसवरती अजिबात सूट होत नाही. मग अशावेळी तुम्ही काय करू शकता, लाँग दुपट्टावाले जे ड्रेस आहेत ते घ्या. कारण जेवढा दुपट्टा लाँग असेल तेवढा तो ड्रेस जास्त स्टायलिश दिसतो. किंवा मग तुम्ही त्या ड्रेसवरती कॉन्ट्रास्ट दुपट्टा सिलेक्ट करू शकता. कारण दुपट्टा लाँग असेल तरच त्या ड्रेसला खूप छान स्टायलिश लूक येतो. ड्रेस घेत असताना आपण फ्रंट जो नेक आहे त्याचा खूप विचार करतो, पण डीप नेक, बॅक नेक याचा विचार करत नाही. बॅक नेक सिलेक्ट करत असताना त्याच्यामध्येही खूप छान छान ट्रेंडी डिझाईन्स, त्याच्यानंतर डीप बॅक नेक असा हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या डिझाईन्समध्ये तो खूप छान दिसेल, स्टायलिश लूक आपल्याला देईल, असे जे ड्रेस आहेत तेच तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. तुमची उंची जर खूप जास्त असेल तर प्लेन ड्रेस सिलेक्ट करू नका, कारण प्लेन ड्रेसमुळे तुमची उंची अजून जास्त दिसते. तुम्ही प्रिंटेड ड्रेस घ्या आणि लाईट कलरचे ड्रेस घ्या. यामुळे काय होतं, तर तुमची उंचीसुद्धा मापात दिसते आणि तुम्ही छान दिसता. हेवी वर्कचे ड्रेस तुम्ही घेऊ शकता, की जेणेकरून तुम्ही थोडेसे चबी चबी पण दिसाल आणि ज्यामुळे आपली बॉडी खूप छान दिसते. पण जर तुम्ही ऑलरेडी खूप चबी असाल, तब्येत असेल तुमची, तर तुम्ही ड्रेस सिलेक्ट करत असताना डार्क कलरचे कुर्ती, डार्क कलरचे ड्रेस घ्यायचे आहेत, की जेणेकरून तुम्हाला स्टायलिश लूकही मिळेल आणि तुमचं जे वजन आहे, तुमची जी बॉडी आहे ती थोडीशी स्लिम दिसते. याने तुमचा लूकही खूप यंग वाटतो. पण प्लेन ड्रेस वेअर केल्यानंतर त्याच्यावरती प्लेनच ओढणी घेतली तर ते एकदम सिंपल वाटतं. पण प्लेन ड्रेसवरती जर तुम्ही जी एम्ब्रॉयडरी ओढणी असते किंवा जी हेवी वर्कची ओढणी असते ती तुम्हाला घ्यायची आहे. थोडीशी प्रिंटेड ओढणी तुम्हाला घ्यायची आहे. यामुळे त्या ड्रेसचा लूक खूप छान दिसतो. तुम्ही हाय नेकचे ड्रेस घालत असाल तर त्याच्यावरती पण तुम्हाला काय करायचं आहे, वरती पिन लावायची आहे, की जेणेकरून त्या ड्रेसचा लूक खूप छान उठून दिसतो. करत असताना ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसचं कॉम्बिनेशन सिलेक्ट करा. हे जे आहे ना, ते सध्या खूप ट्रेंडमध्ये चाललेलं आहे, जो की कलर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सर्वांकडेच असतो आणि युनिक वाटतो, प्लस स्टायलिश लूक तुम्हाला याच्यामुळे मिळत असतो. त्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट कलरचे ड्रेस जे तुम्ही इमेजेसमध्ये पाहू शकता, असे ड्रेस तुम्ही सिलेक्ट करा. तर ड्रेस सिलेक्ट करताना या काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ड्रेस तुम्हाला स्टायलिश, यंग आणि अट्रॅक्टिव्ह असं लूक मिळवून देईल. त्याचप्रमाणे तुम्ही ट्रेंडनुसार स्वतःला फॉलो करताय असंही तुम्हाला फील होईल. होप सो तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.